सर्वांना रामकृष्ण हरी. मी डॉक्टर मकरंद रामराव गिरी नावाच्या चॅनलवरून तुमच्याशी संवाद साधत आहे. तुम्हाला सर्वांना माझी विनंती आहे की समर्थाच्या शब्दामध्ये सांगायचं म्हणजे अभ्यासूनी प्रगट व्हावे, अन्यथा झाकुनी राहावे. समर्थांनी सांगितलेल्या ग्रंथातले विचार जर खरोखरच वाचले असते तर कदाचित त्यांच्याकडनं काही चूक घडली नसती. पण ज्या समर्थांनी त्यांच्या ग्रंथामध्येच असं लिहिलेलं आहे की उपनिषद, वेद, श्रुती या सगळ्यांची संमती, शिवगीता, रामगीता, गुरुगीता या सगळ्यांच्या ह्याच्यातून त्यांनी त्यांचा ग्रंथ आकारला आहे, असं म्हणणाऱ्या रामदासांनी त्यांच्या दासबोधामध्ये लिहिलेले विचार न वाचता त्या ग्रंथाची तुलना जर तुम्ही पुणे विद्यापीठामध्ये आयोजित करण्यात आलेल्या तुकोबा आणि ज्ञानोबा यांच्या परिषदेच्या बीज भाषणाच्या सत्रामध्ये जर असं करत असाल की तुकारामांची जी गाथा आहे ती संकलन केलेली आहे आणि ज्ञानेश्वर माऊलींची ज्ञानेश्वरी जी आहे ती म्हणजे भाषांतर आहे, म्हणजे तुम्ही नामदेव महाराजांच्या गाथेला, तुकाराम महाराजांच्या गाथेला संकलन असं म्हणत असाल आणि भागवत आणि ज्ञानेश्वरी हे भाषांतर आहे असं म्हणून तुम्ही त्या ग्रंथाला न्यूनत्व किंवा गौणत्व किंवा हीनत्व आणून तुम्ही जर दुसऱ्या बाजूला दासबोधाच्या ग्रंथांचं जर समजा महानत्व सांगत असाल तर त्याच रामदासांच्या दासबोधामध्ये जे लिहिलेलं आहे ते सुद्धा तुम्ही वाचलेलं नाही हे याच्यावरनं समजून येतं. बोलणारे होते किशोर व्यास पूर्वाश्रमीचे, नंतर त्यांनी दीक्षा घेऊन स्वतःचं नाव स्वीकारलेले गोविंदगिरी. गोविंदगिरी हे नाव खूप मोठं आहे अध्यात्मातलं. त्यांचं ज्ञानेश्वरीवर स्वतंत्र प्रवचन आहेत, त्यांचा भागवताचा अभ्यास आहे आणि ते ज्ञानोबा राय असतील किंवा तुकोबा राय असतील त्यांचा अभ्यास आहे. पण एवढं सगळं असताना म्हणजे एका वेळेला असं म्हटलं जातं की जर समजा झोपलेला असेल तर त्याला उठवता येतं, पण झोपीचं सोंग घेतलेलं असेल तर त्याला मात्र उठवता येत नाही. नेमकं वारकऱ्यांना आज असं वाटायला लागलंय की एकीकडं तुम्ही गोविंदगिरी महाराज म्हणून अध्यात्माच्या व्यासपीठावर एक अधिकारी व्यक्ती म्हणून सगळीकडे वावरत आहात आणि त्याच वेळेला तुम्हाला तुकोबारायांच्या, ज्ञानोबारायांच्या एका परिषदेमध्ये बीज भाषणासाठी सत्राला बोलवलेलं आहे. त्यावेळेला तुम्ही बोलणं काय अपेक्षित होतं? तुम्ही संत ज्ञानेश्वर माऊलींवर बोलणं अपेक्षित होतं, तुम्ही जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या कार्यावर, विचारावर बोलणं अपेक्षित होतं. परंतु ज्याच्यासाठी आलोत किंवा ज्याच्यासाठी कार्यक्रम आहे ते सोडून देऊन तुम्ही दुसरीकडे बोललात, म्हणजे नेमकं इथंच गाडी हुकली. एक दुसरी गोष्ट, ज्या वेळेला तुम्ही सांगितलात की दासबोधच एक मराठीमधला असा ग्रंथ आहे जो ग्रंथ क्रिएटिव्ह आहे किंवा तो ग्रंथ निर्माण केला गेलेला आहे, बाकीचं संकलन आहे, बाकीचं भाषांतर आहे, मग ह्याच्यातनं जो वाद निर्माण झाला कदाचित त्या वादाची तुम्हाला कल्पना नसावी की आता संत ज्ञानेश्वर माऊलींनी असेल किंवा संत तुकाराम महाराजांनी असेल किंवा संत नामदेव महाराजांनी असेल किंवा संत एकनाथ महाराजांनी असेल, इथं बुद्धीची, विचाराची किंवा भक्तीची एवढी चांगली चळवळ निर्माण केली की प्रत्येक जण इथं वाचू लागलाय आणि प्रत्येकाला त्याच्यातला अर्थ कळायला लागलेला आहे. म्हणून तुकाराम महाराज असं म्हणतात की आम्ही जे काही बोललो ते अनुभवाच्या प्रचितीवर बोललो, म्हणून त्यांचे जे शब्द आहेत ते शब्द, त्यांचे जे विचार आहेत ते विचार बंद कर. आणि त्याच वेळेला एक लक्षात येतं की या सगळ्या व्यासपीठावर आपल्याला जे काही विधान करणं अपेक्षित होतं ते विधान करण्याऐवजी दुसरा तुम्ही विषय आणला आणि त्या आणलेल्या विषयामुळं जे काही वादंग निर्माण झालं, त्यावेळेला तुम्हाला कांचीपुरमच्या दौऱ्यावर असताना सुद्धा इकडं तुमची भूमिका मांडावी लागली आणि त्या भूमिकेमध्ये तुम्हाला सांगावं लागलं की मला किंवा माझा जो काही अभ्यास आहे, जी काही साधना आहे किंवा मी ज्या क्षेत्रामध्ये काम करतो त्या क्षेत्रामध्ये मी सुद्धा संत ज्ञानेश्वर माऊलींना किंवा संत तुकाराम महाराजांना मानणाराच आहे. त्याच्याबद्दल, तुमच्याबद्दल किंवा तुमच्या अध्यात्माच्या अभ्यासाबद्दल कुणाला शंका नाही किंवा कुणाला त्याच्याबद्दल काही संशय नाही. पण ज्या व्यासपीठावर बोलणं अपेक्षित होतं किंवा ज्यांच्या साहित्याबद्दल बोलणं अपेक्षित होतं त्याऐवजी तुम्ही जे तिथं तुलनात्मक साहित्याचा संदर्भ दिलेला आहे त्याच्या संदर्भामध्ये वारकरी विचार किंवा वारकरी संप्रदाय मात्र ढवळून निघालेला आहे. आणि त्या गोष्टीमुळं आज जी चर्चा व्हायला लागलेली त्या चर्चेचं मात्र जे काही भांडवल आहे ते भांडवल तुमच्या बोलण्यातनं गेलेलं आहे, हे मात्र तुम्हाला वास्तव सत्य मान्य करावं लागेल. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुकोबारायांचं
वारकरी संप्रदायामध्ये पाचवा वेद म्हणून गाथेला मान्यता आहे किंवा तशी श्रद्धा आहे. पाचवा वेद म्हणून जे आपण 4 वेद म्हणतो, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद, त्या 4 वेदाच्या नंतर पाचवा वेद म्हणून पंचम वेद म्हणून त्या गाथेला इथले श्रद्धावान भाविक किंवा इथला जो काही तुकाराम महाराजांच्या विचारावर तयार झालेला जो काही वर्ग आहे वारकरी संप्रदाय, त्या वारकरी संप्रदायामध्ये त्याचं तेवढं श्रद्धास्थान आहे. आणि आता राहिला महत्वातला विषय म्हणजे वारकरी संप्रदायाची किंवा भागवत धर्माची ज्याला आपण म्हणतो त्याची जी काही प्रस्थान स्तरीय आहे त्याच्यामध्ये मात्र कुठेही दासबोधाला स्थान नाही. कारण वारकरी जरी समजा इथला शेतकरी असला, जरी समजा तो निरक्षर असला, तरी सुद्धा त्यांना त्यांच्या विचारामध्ये किंवा त्यांनी जे काही अभ्यासाला घेतलेलं आहे त्या त्यांच्या अभ्यासामध्ये ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, भागवत ह्या ग्रंथाला स्थान आहे. इथला वारकरी काकडा आरतीपासून हरिपाठापर्यंत म्हणजे जय जय रामकृष्ण हरीपासून तर शेवटच्या पसायदान मागत असताना सुद्धा जगाच्या कल्याणाची आणि समाजाच्या कल्याणाचाच विचार त्यांच्यामध्ये असतो. म्हणून वारकऱ्यांनी कधीही द्वेषावर, तिरस्कारावर किंवा स्पर्धेवर आधारित आपला भक्तीचा विचार पुढे आणलेला नाही. त्यांचा जो भक्तीचा विचार होता तो विचार मानवतेच्या कल्याणाचा होता, समाजाच्या, जगाच्या भल्याचा विचार होता. म्हणजे जगामध्ये दुसऱ्या महायुद्धानंतर वैश्विकतेची संकल्पना आली आणि पहिल्या जागतिक महायुद्धानंतर इथं युनोची स्थापना झाली. परंतु 12व्या शतकामध्ये माऊलींनी वैश्विक विचार मांडला होता आणि त्यातून त्यांनी पसायदान मागितलेलं होतं. त्या पसायदानाच्या 10 ओळीचा जरी संदर्भ कळाला असता आणि जरी ते व्यासपीठ कशाचं आहे एवढं जरी समजलं असतं तरी पुढचा जो काही वाद झाला, जी काही चर्चा झाली ती झाली नसती. त्यामुळं शक्यतो या सगळ्या प्रक्रियेचा एकंदरीत विचार केल्यानंतर एवढंच लक्षामध्ये येतं की वारकऱ्यांनी स्वतः ज्या वेळेला त्यांनी सकाळी अन्नाचा घास, पाण्याचा थेंब न घेता जोपर्यंत ज्ञानेश्वरीच्या 10 तरी ओळी किंवा गाथेमधले अभंग वाचत नाहीत तोपर्यंत त्यांनी अन्नाच्या घासाला किंवा पाण्याच्या थेंबाला सुद्धा स्पर्श करत नाहीत. एवढी निष्ठा त्यांची त्या ग्रंथाप्रती आणि माऊलींप्रती किंवा जगद्गुरु तुकोबारायांप्रती आहे, नामदेव महाराजांप्रती आहे. त्यांनी सांगितलेला की ज्ञानदीप लावू जगी किंवा अभ्यासुनी किंवा असाध्य ते साध्य करत असा यास तुका म्हणे अभ्यास. आता हा सगळा अभ्यास, चर्चा, चिंतन, मनन, ध्यानन हे सगळं व्हायला लागलेलं आहे. त्यामुळं आपल्यासारख्या अध्यात्मातल्या एका जबाबदार आणि अधिकारी व्यक्तीनं अशा पद्धतीनं जर समजा काही जणांना भांडवल पुरवठा केलं तर यामध्ये अगोदरच जी काही दरी आहे ती दरी आणखीन वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळं या सगळ्यांचा जो काही संतांचा विचार आहे तो संतांचा विचार समाजाला दिशा देणार आहे, समाजाला मार्ग दाखवणार आहे. त्यामुळं संत रामदासांनी मनाच्या श्लोकामध्ये किंवा त्यांच्या दासबोधामध्ये मूर्खांची एवढे लक्षणं शेकडो उदाहरणं सांगितलेले आहेत. म्हणून त्यांच्या विचारानं जर समजा व्यक्तिमत्वाचा विकास होत असेल तर तो ही समाजाला आवश्यक आहे. परंतु त्याचबरोबर वारकऱ्यांचं जे श्रद्धास्थान आहे किंवा वारकरी ज्या ग्रंथाला डोक्यावर घेऊन पुजतात, नवे नवे ज्या ग्रंथावर त्यांनी एवढी जीवनाची श्रद्धा समर्पित केलेली आहे, कृपया त्यांच्या भावनेशी, त्यांच्या श्रद्धास्थानाशी कुठलंही राजकारण होऊ नये. कारण शेवटी सगळ्या संतांचा आणि समाजसुधारकांचा अट्टाश एकच असतो, तळमळ एकच असती, ती म्हणजे समाजाचं भलं व्हावं, मानवी जीवनाचं कल्याण व्हावं. म्हणून मानवाच्या कल्याणासाठी मांडलेल्या विचारामध्ये गट तट आणणं हे संकुचितपणाचं लक्षण आहे आणि ते संकुचितपणाच्या लक्षणामुळं वातावरण दूषित होत असतं आणि दूषित झालेल्या वातावरणामुळं एकमेकांवरचा विश्वास कमी होत असतो. ती जर होऊ द्यायचा नसेल तर या सगळ्या गोष्टीवर तुमचा आलेला खुलासा किंवा सध्या जे काही चालू आहे मीडियामध्ये हे सगळं चित्र बघितलं की वारकऱ्यांना पुन्हा आणखीन असं वाटायला लागतं की आम्ही पंढरीच्या पांडुरंगाला देव मानतो आणि आम्ही ज्या संतांना आदरार्थी मानतो त्या संतांनी लिहिलेलं साहित्य हे आमच्या जगण्याला दिशा देणारं आहे. आणि त्याच साहित्यावर जर कुणी शंका उपस्थित करत असतील तर अशा वेळेला त्यांना वाटतं की हे झालं नाही पाहिजे, म्हणून त्यांचा तुमच्याबद्दल असलेला नाराजी रास्तच आहे असं वाटतं. इथून पुढे अशा पद्धतीची दुही निर्माण होईल, गटबाजी निर्माण होईल किंवा वातावरण दूषित होईल, गैरसमज निर्माण होतील, अशा पद्धतीचे विधान होऊ नयेत एवढंच बोलून थांबतो. जर विचार आवडले असतील तर म नावाचं मराठी आणि महाराष्ट्र या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावं. थांबतो. रामकृष्ण.